ओम 20 जून 2024 क्लिप 51. श्रोत्यो नमस्कार. कालच्या भागात आपण गाय दूध द्यायला लागली, अंतरसाक्षित्व, लग्नाची काळजी मिटली, शुद्ध भाव तेथेच देव आणि वेदांत विषय हे अनुभव ऐकले. आज त्या पुढच्या काही लीला प्रसंग आपण ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. रावणा वाणीला प्राणदान. अक्कलकोटपासून जवळ असलेल्या इटगी गावाला भर उन्हात चालत येऊन स्वामी मारुतीच्या देवळात थांबले. स्नान भोजन इत्यादी काहीही झालेले नव्हते. थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळी शेकोटी पेटवण्यासाठी व्यवस्था करायला त्यांनी सांगितले. त्या गावातील रावणा आपल्या शेतात नांगर हाकीत असताना त्याला साप चावून विष अंगात भिदून शरीर थंडगार पडत चालले होते. त्याला कांबळ्यात घालून उचलून मारुतीच्या देवळात आणून बसवले. महाराजांच्या बरोबर असलेल्या बाबासाहेब जाधव यांनी त्याला आराम पडावा म्हणून व दैवी उपाय म्हणून महाराजांच्या चर्मपादुका रावणाच्या डोक्यावर ठेवल्या. भक्ताने केलेल्या गोष्टीचा अभिमान भक्तवत्सलास राहणारच. हे बघितल्याबरोबर महाराज जे थोडा वेळ आडवे पडले होते ते खाडकन उठून बसले आणि रागाने संतप्त झाले. मुर्द्याच्या डोक्यावर जोडा कशाला ठेवलास म्हणून बाबासाहेबांवर ओरडले आणि शिव्या देऊ लागले. देवळात गर्दी जमली. महाराजांचा संताप पाहून सर्वजण पळून गेले. रावणास आणलेले 2 इसम जवळ होते आणि बाबासाहेब लांब उभा होता. महाराजांनी आपल्या डोक्यावरील टोपी भिरकावून दिली, कफनी काढून फेकून दिली. शेवटी लंगोटी फाडून फेकून देऊन महाराज दिगंबर झाले. बाबासाहेब भीतीने थरथरू लागले. ए भोसडीच्या मुर्द्यांचे डोक्यावर जोडे ठेवायला तुला कोणी सांगितले? बाबासाहेब मूकपणे उभे होते. आपल्या डोक्यावरचे पागोटे काढून भुईवर आपटण्यास सांगितले. मग अंगरखा काढून आपटण्यास सांगितले. मग मात्र बाबासाहेब आपल्यालाही महाराज दिगंबर करणार म्हणून मनोमन घाबरले. पण तसं काही झालं नाही. नंतर मात्र महाराजांनी बाबांना आज्ञा केली की रावणाचे नाव घेऊन त्याच्या कानात हाक मार. प्रतिसाद दिला नाही म्हणून मोठ्याने हाक मार म्हणून सांगितले आणि नंतर मात्र 2 कानात मोठ्याने हाक मार म्हणून आज्ञा केली. आता जोरात ओरडल्यावर रावणा शुद्धीवर येऊन त्याचे डोळे उघडले आणि सर्वांकडे पाहिले. भक्त मंडळीत अत्यानंद पसरला आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणून जोरजोरात जय जयकार झाला. रावणा आता चांगलाच सावध होऊन आपल्याला भूक लागली आहे असे म्हणाला. बोटव्याची खीर करण्यास महाराजांनी सांगितले. महाराजांचे प्रसादाचे ताट तयार करण्यात आले. अशा रीतीने रावणाचा पुनर्जन्मच झाला. महाराजांनी प्रसादाचे ताट स्वतः न घेता बाबासाहेबांना द्यायला सांगितले आणि दुसरे दिवशी रामपूरला गेल्यावरच त्यांनी उपवास सोडला. युरोपियन इंजिनियरला पुत्रप्राप्ती. पुढचा एक अनुभव. सोलापूरला रेल्वे सर्व्हिसमध्ये एक युरोपियन इंजिनियर रेल्वे इंजिनिअरिंग सर्व्हिसचा प्रमुख होता. महाराजांची उदंड कीर्ती ऐकून तोही मनात काही कामना धरून कडपगावाहून अक्कलकोटला हजर झाला. श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन जवळच काही न बोलता हात जोडून उभा राहिला. त्याच्या तोंडाकडे पाहत महाराज म्हणाले, क्या तेरे को बेटा हुआ ना? हो जाओगा एक बरस दिन में. आपल्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट महाराजांनी बरोबर ओळखलेले पाहून साहेबांना खूप विस्मय वाटलं. महाराजांचे चरणी लीन होऊन पुन्हा कामावर निघून गेला. 1 वर्षात पुत्रप्राप्ती होऊन तो महाराजांचा कायमचा भक्त होऊन राहिला. राधा कसबिणीला बदलून टाकले. आता पुढची लीला ऐकूया. ही या स्वामींच्या चरित्रातली अखेरची लीला आहे. इथे हे प्रकरण संपेल. अक्कलकोटला श्री समर्थांच्या दर्शनास राधा कसबीण म्हणून एक चांगली गाणारी बाई श्रद्धेने आली होती. ती अंगाने सशक्त आणि दिसायला सुस्वरूप होती. ती स्वामी चरणांजवळ बसलेली असता महाराजांचे तेजपुंज रूप पाहून एक वेगळाच नाही तो विचार तिच्या मनात येऊन गेला. यतिरायांना स्त्री समागम झाला असेल का अशी शंका मनात येऊन गेली. स्वामी समर्थांनी लगेचच तिला विचारले, स्त्री पुरुषात काय भेद आहे? तुला काय पुरुषापेक्षा अधिक आहे? समर्थांचे हे अंतरसाक्षीत्व जाणून बाई चपापली, पण तरी सावरून प्रेमळपणे उत्तर दिले की महाराज, स्त्रियांना ते स्तन वगैरे अवयव असतात ते पुरुषांना नसतात. हे तिचे प्रेमाचे भाषण ऐकून श्री समर्थ तिला म्हणाले, अगं हे तुझे स्तन ब्राह्मणांना देऊन जा, येथे आमच्याजवळ काय पाहतेस? हे चमत्कारिक शब्द ऐकून तिला नीट काही समजले नाही. तरी श्रीचरणी आदराने नमन करून ती गावी निघून गेली.
पुढे चमत्कार असा झाला की त्या राधेस काही रोग वगैरे न होता आपोआप तिचे स्तन जिरत जाऊन तिची छाती पुरुषाप्रमाणे सपाट झाली. सर्व शक्तिमान स्वामी महाराजांनी निसर्गदत्त शरीरात त्यांना हवा तसा बदल घडवून आणला. या अकस्मात झालेल्या बदलामुळे राधा कसबिनीने परपुरुषांचा संग सोडून दिला आणि परमपुरुषोत्तम स्वामी समर्थांना ती शरण गेली. पुढे ही हकीकत ब्रह्मनिष्ठ वामनबुवा यांना बडोद्यास सांगितली व नंतर काशीस वास्तव्यासाठी ती गेली. त्यावेळी तिचे वय फक्त 32 वर्षाचे होते. प्रकृती पुरुषो नाही भेद इति असे दत्तगीतेत वाक्य आहे. त्याची प्रचिती श्रींनी बाईंना आणून दिली आणि तिचे जीवन पालटून गेले. स्वामींच्या अशा लीला हजारोंच्या संख्येने आहेत. परंतु साक्षात्कारी अवतारी पुरुषांचे सामर्थ्य काय असते एवढे लक्षात येण्यासाठी ही काही ठळक उदाहरणे येथे संकलित केली आहेत. या ठिकाणी आपलं हे जे स्वामी समर्थांवरील अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ हे सत्संगाचा सोहळा या पुस्तकातील 4थं प्रकरण पूर्ण होत आहे. उद्याच्या क्लिपमध्ये आपण एका नव्या विषयासह भेटूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.